मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यामधल्या शाळा कॉलेजांना सुट्टी। धाराशिव, लातूरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। तुळजापूर आणि परिसरामध्ये नवरात्रीला आलेल्या भाविकांचे हाल। काल सोलापूर, पुण्यातही मुसळधार। धाराशिवमध्ये आरणी नदीवरून जाताना शेतकरी थोडक्यात बचावले। पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना पोहता येत असल्यामुळे जीव बचावला। बीड शहरातही पावसाची संततधार सुरूच। बिंदुसरा नदी परिसरामध्ये साचलं कमरे इतकं पाणी। नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शाळांना सुट्टी। सोलापूरच्या उंदर गावामध्ये पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवरती स्थानिकांचा रोष। केवळ फोटो सेशनसाठी आलात का, असाही सवाल। रोष बघता सदाभाऊ खोतांनी घेतला काढता पाय। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। फडणवीसांनी केलेला पीएम केअर फंडाचा आरोप आणि 11 तारखेच्या मोर्चावरती भाष्य करणार। बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळलं। फेसबुक पोस्टद्वारे ओबीसी चळवळीमधून बाहेर पडण्याचे हाकेंचे संकेत। मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागात लागले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर। भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार परिसरामध्ये बॅनरबाजी। लावलेले बॅनरचे अवैध असल्याची माहिती। शिवभोजन थाळी केंद्रासाठी 21 कोटींचं अनुदान। राज्य सरकारचा मोठा निर्णय, तर यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये 70 कोटींची तरतूद। मुंबईमध्ये नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, मात्र आवाजाच्या मर्यादेचं पालन करणं बंधनकारक। आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवरती सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय। 202 धावांवरती बरोबरी झाल्याच्या नंतर सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा विजय। आणि संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताची 7 विमानं पाडल्याची पाकिस्तानी पंतप्रधानांची पुराव्यांशिवाय बडबड। युद्ध थांबवण्याच्या पाकिस्तानच्या विनवण्या, भारताचं प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।